नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. सिनॉप्टिक माहिती. मान्सूनचे कुंड जैसलमेर, कोटा, गुना, नरसिंगपूर, राजनांदगाव, कलिंगपट्टणम आणि तेथून पूर्वेकडे मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत जात आहे. यावर आधारित पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज असा आहे. दिवस 1 17 जुलै विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस. दिवस 2 18 जुलै विदर्भातील जिल्हे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस. तसेच दिवस 3 19 जुलै विदर्भातील जिल्हे वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियामध्ये सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. दिवस 1 17 जुलै विदर्भातील जिल्हे अकोला, अमरावती, बुलढाणा आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता दर्शवली आहे. दिवस 2 18 जुलै विदर्भातील जिल्हे चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता दर्शवली आहे. दिवस 3 19 जुलै विदर्भातील जिल्हे चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये अतिमुसळधार पाऊस आणि गोंदिया, नागपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता दर्शवली आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज. येणाऱ्या आठवड्यात विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये वीज मेघगर्जना आणि मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. प्रामुख्याने ढगाळ वातावरण अपेक्षित आहे. कमाल तापमानात फारसा मोठा बदल होणार नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे RMC नागपूरची वेबसाईट तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबला भेट देऊ शकता. धन्यवाद.